नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत। या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवाज योजनेचा एक नवीन भाग हा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना आता एक खूप मोठा लाभ मिळणार आहे। तर याच्यासाठी खूप मोठी रक्कम ही शासनाकडून वितरित करण्यात आलेली आहे आणि याचा नवीन GR सुद्धा प्रविष्ट करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवाज योजनेचा एक नवीन GR हा प्रविष्ट करण्यात आलेला आहे। तर हा GR आहे बघा, 31 मार्च 2024 हा GR आहे आणि या GR अंतर्गत प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण आणि सर्वसाधारण घटकाअंतर्गत सन 2023 आणि 24 आर्थिक वर्षामध्ये जी काही केंद्र शासनाची पहिल्या हिश्श्याची रक्कम आहे ती तुम्ही इथे बघू शकता की 235 कोटी 6 लाख आणि राज्याची जी काही समरूप हिस्सा असणार आहे तो 156 कोटी 70,66,666 एवढा हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर तुम्ही पाहत असाल मित्रांनो की या निधी अंतर्गत जे काही प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेला सन 2023 आणि 24 या वर्षासाठीच्या पहिल्या हप्त्याचा जो काही दुसरा भाग आहे, म्हणून 235 कोटी 6 लाख एवढी जी काही रक्कम असणार आहे ती केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काही प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांना याचा लाभ मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर राज्य शासनाचा जो काही समरूप हिस्सा असणार आहे तो आहे बघा 156 कोटी 70,66,666 एवढी जी काही रक्कम आहे ती आता 2023 आणि 24च्या या कालावधीमध्ये ही रक्कम प्रविष्ट करण्यात आलेली आहे। आणि या अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्या पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण या अंतर्गत आणि सर्वसाधारण यांना त्यांचा लाभ मिळणार आहे। तर नुकताच हा जो काही GR आहे प्रविष्ट करण्यात आलेला आहे। या GRच्या माध्यमातून सदर निधी 2023 आणि 24च्या या वर्षातील मंजूर तरतुदीमधून भागवण्यात यावा व केंद्र शासनाच्या हिश्श्याची निधी ही जी काही असणार आहे ती ग्रामीण रोजगार व इतर कार्यक्रम यांच्या माध्यमातून तसेच जवाहर ग्राम समृद्धी योजना तसेच प्रधानमंत्री आवाज योजना आणि प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण अशाच्या माध्यमातून ही जी काही योजना याचा लाभ हा थेट लाभार्थ्यांना मिळणार आहे। तर अशा प्रकारचा एक नवीन हा GR नुकताच प्रविष्ट करण्यात आलेला आहे आणि या GRच्या माध्यमातून आता जी काही सदर ही योजना आहे आणि सदर शासन निर्णयाच्या वित्त विभागाच्या महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2023 निधी वितरणाबाबतच्या दिनांक 12 एप्रिल 2023 व दिनांक 8 डिसेंबर 2023च्या शासन परिपत्रकातील केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत निधी वितरणाबाबतच्या अटी व शर्तीनुसार तसेच विभागास प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारांतर्गत निर्मित करण्यात येणार आहेत। म्हणजे मित्रांनो, जे काही परिकल्पना असतील त्या माध्यमातून ज्या प्रकारे या योजनेचा एक परिकल्पना आहे किंवा एक प्रकल्प आहे त्या माध्यमातून ही योजना राबवत आहे आणि या माध्यमातून जे काही थेट लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळत आहे। तशा प्रकारे जे काही लाभार्थी असतील त्यांची पण लिस्ट असेल, ज्यांनी कोणी अप्लाय केलेलं असेल त्यांचं पण एक याच्यामध्ये समाविष्ट भाग असणार आहे आणि त्या अंतर्गत जी काही लिस्ट लागेल त्या लिस्टच्या माध्यमातून जे काही पात्र लाभार्थी असतील त्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा हा लाभ मिळणार आहे। तर अशा प्रकारचा एक नवीन हा जो काही GR आहे ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीणचा हा GR नुकताच 31 मार्च 2024 रोजी प्रविष्ट करण्यात आलेला आहे आणि याच माध्यमातून जे काही पात्र लाभार्थी असतील त्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि याच्यासाठी खूप मोठी रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता 2023-24च्या माध्यमातून जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना घरकुल हे मिळणार आहेत। तर अशा प्रकारचा एक नुकताच नवीन GR हा प्रविष्ट करण्यात आलेला आहे। तर आपण या माध्यमातून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण हा एक छोटासा अपडेट बघितलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।